over here. Development works in Village Panchayat Kalangut jurisdiction. Phase 1 म्हणून आम्ही सुरुवात करता आणि या इनॉग्रेशनाक आमच्या वांगडा कलांगूटचे सरपंच बाब जोसेफ सिक्वेरा, डेप्युटी सरपंच फिलॉमिना, जिल्हा पंचायत मेंबर आमचे फ्रेंझिलिया, बाकीचे सगळे मेंबर्स विलेज पंचायतीचे, आमचो सेक्रेटरी ऑफ द पंचायत आमचो बाब सावंत हू इज द मेन आर्किटेक्ट, म्हणजे हे डिझायन जे काम केलां हे सावंत अँड एसोसिएट्स. सावंत बाब मातसो बरो, ही इज द मॅन हू हॅज डिझायन दीस वर्क. आणि आमचो वालावलीकर बाब जो हिंगा फुडल्यान बसला, सो तेणे तेच्या अंडर हे सगळे डिझायनींग जाला आणि तांकां फीडबॅक जो दिल्लो आहा वो विलेज पंचायत सरपंच बाब जोसेफ सिक्वेरा आनी तेजी आख्खी टीम. हिंगासर 3 वॉर्ड मेंबर आहात जे रिस्पॉन्सिबल आसतले म्हणजे काम फुडें व्हरपाक. एक आमची मयेकर मॅडम, एक आमचो प्रसाद बाब आणि तिसरो आमचो बाब अलेक्स. हे 3 वॉर्ड मेंबराच्या वॉर्डान हे डेव्हलपमेंट काम ऑफ 25 crores म्हणजे 25 कोटीचे काम, 15 crores केबल्स आणि 10 कोटी 80 लाखाचे फेज 1 GSIDCचे काम स्टार्ट जातले जॅक सिक्वेराचे मातशे फुडें आणि एंड जातले सारखे बिचाचेर. म्हणजे आमचो बांदोडकर फ्रॉम जॅक सिक्वेरा टू बांदोडकर ह्या स्वतेर सगळे बसीचे काम जे मेन रोडार आहा हे फेज 1 आणि फेज 2 म्हणून आहा. आता फेज 2 आमी ह्याच दिसांनी तेजो फावंडेशन घेवपाचें आहा, म्हणजे तेजे प्लॅनिंग चालू आहा, तेजे एस्टिमेट करपाचें चालू आहा. फेज 1 कितें जातलें तें हांव तुमकां सांगूंक सोदतां. फेज 1 जे काम आहा हे सगळे इलेक्ट्रिकल वायर्स जे वयर दिसता आमकां, इलेक्ट्रीक पोल्स विथ वायर्स, आनी तेजे सायडीक जे हेचे वायर्स आहा, इंटरनेट केबलिंगाचे वायर आहा, हे सगळे अंडरग्राउंड वचपाचे आहा. आनी त्या खातीर GSIDC वील बिल्ड अंडरग्राउंड RCC सर्वीस. ही अशी पणजे जाल्ली आहा सर्वीस, म्हापशान पासून अजुनूय जावंक ना, पेंजीम जाल्या. ही अंडरग्राउंड RCC सर्वीस डक्ट ऑफ 800 mm, प्री क्लास स्लॅब्स तेका कावर्स, मागीर 11 kVA पावर सप्लाय लायन्स, 33 11 kVA आणि LT लायन ही सगळी तितूनसून वयतली. सायड ड्रेन आसतली उदका खातीर दोशी वाटेन, पाथवे आसतली जी डेडिकेटेड पाथवे. आता हिंगासर मोदेका थोडे स्वतेर पार्किंग खातीर पाथवे ना, पण ती सारकी डेडिकेटेड पाथवे आसतली. क्रॉस ड्रेन्स आसतले एवरी 60 मीटर, 50 मीटर, 60 मीटरांनी एक क्रॉस ड्रेन आसतली उदका खातीर प्लस सर्विसी खातीर. फुल इलेक्ट्रिकल केबल क्रॉसिंग, म्हणजे ते सायडीन पोल आहा, हे सायडीन पोल आहा, ते क्रॉस करपा खातीर मोदेकात क्रॉसिंग लायन्स आसतल्यो. मागीर ते काम सोंपले उपरांत केबल्स घातले उपरांत तेका 75 mm आमी हॉट मिक्स घालतले. मागीर तेजे उपरांत पेंटींग आसतलें, तेका कॉन्क्रीट आसतलें थोड्या स्वतेचेर, जे स्वतेचेर कवरींग आहा पळय तेंकां. ट्रॅफिक सायन बोर्ड्स आसतले. हे जे व्हडले दिसता, म्हणजे थोडे सायन बोर्ड्स आहा 5 हेचे 3 meters हायट बाय 10 meters लेंथ अशें आसचें ना. पंचायत वील फॉर्म्युलेट अलॉंग विथ GSIDC अ सायज ऑफ द सायन बोर्ड आणि ते आमी ओनराक दितले. ते घालिना जाल्यार आमी घालतले. सेकेंड फेजीन सगल्यो बिल्डिंगी ज्यो आहा, जे फ्रंट फेज आहा हेका पेंटींग आसतलें. जे थोड्यांची शेड्स पासून आसतल्यो, म्हणजे पत्र्याची शेडी आहा पिड्यार जाल्या, कोणें प्लास्टीक घातला आनी कितें, एवरीथींग शूड लूक युनिफॉर्म गुड विथ बॉर्डर, म्हणजे आदले जे स्ट्रक्चर्स आहा तेका बॉर्डर आसतली. म्हणजे हे सगळे काम हे सेकेंड फेजीन जे आहा हे प्लॅनिंग स्टेजीन आहा. जे फर्स्ट काम आहा हे अंडरग्राउंड, सगळे टोटल जे वस्तू अंडरग्राउंड आसतल्यो त्यो आमी कंप्लीट करूंक सोदता. तेजे वयर इंटरलॉकिंग पेवर घालूंक सोदता, तेजे वयर हॉट मिक्स घालूंक सोदता आनी सायडीचें काम सेकेंड फेजीन स्टार्ट जातलें. म्हाका दिसता कलांगूट वो ट्युरिजम डेस्टिनेशन
गोंयान जो तर ट्युरिजम स्टार्ट जाले, ट्युरिस्ट येवपाक स्टार्ट जाले 1970s 1980s, जाल्यार हे कलंगुटा खातीर स्टार्ट जाले. म्हणजे कलंगुटान सगळ्यान पयली ट्युरिस्ट येयले आनी कलंगूट इज कॉन्ट्रिब्युटींग हायेस्ट रेवेन्यू. कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी, कलंगूट आसूं विलेज, कांदोली आसूं विलेज, हायेस्ट रेवेन्यू टू द स्टेट in way of GST and central government in way of income tax. The number of hotels which we have, guest houses which we have, resorts which we have small restaurants, pubs and all other allied activities je inga chalu ha business. These businesses are giving employment, these businesses are giving revenue to the panchayat as well as state and central government. So आमचे वाटेन एक कायदो जाता. पंचायतीन जेन्ना आमचे कडेन मिटींग घेतली JSIDC कडेन, जे पंचायतीन बाब जोझफ सिक्वेरान तेजी आख्खी टीम येयली, तेणी आमकां सांगलें की आमकां हें सगळें डेव्हलपमेंट केल्लें जाय. सो आमी तांकां सांगलें आमी तुमकां फेज वायज दिता म्हणून करून, फेज वायज. सो डेव्हलपमेंट फॉर द पीपल, फॉर द लोकल्स फर्स्ट, ट्युरिस्ट अँड अदर्स टू ड्रायव्ह सेफली, पार्क सेफली, पार्किंग नो पार्किंग, खंयच्यो गाडयो खंय लागतल्यो ते सगळे आमी JSIDC वीथ ट्रॅफिक पुलीस वीथ पंचायत आमी प्लॅन करतले. कोणाकूच डिस्प्लेस करचें ना. अशें कोणें चिंतपाचें न्हू की आमी हें खंय तरी सिंगापूर करूंक सोदता, खंय तरी दुबय करूंक सोदता. न्हू, आमी गोंय कलंगूट ते कलंगूटूच दवरूंक सोदता. आदी आहा पळय तें बरें करूंक सोदता, इतलेंच. वी आर नॉट ट्रायंग टू डू समथींग एक्स्ट्रा ऑर्डिनरी ओवर. वी वॉन्ट टू मेक दीस प्लेस मोर प्रेझेंटेबल टू आवर लोकल्स, to our tourists who are coming. They should feel a good म्हणजे wow factor. म्हणजे भितर येयले तो हेच तांकां दिसोंक जाय we have reached Kalangut. They should feel that we can walk freely. There is place for parking. There is place for a footpath that you can go from here, from the church, St. Alex Church. They can walk from a footpath up to the beach. The beach area is illuminated, no wires on top, no telephone wires, no internet cables on top. Everything is underground and everybody is getting service from underground. अशें दिन तेच्या आख्खे टिमीन, JSIDCन, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आनी आमचे ऑफिशियल्स ऑफ JSIDC असो प्लॅनिंग केल्लो आहा. आनी हे फुडें व्हरतना सगळे कोंगोटकारांनी आमकां सपोर्ट करपाची गरज आसा. सपोर्ट इन द वे ऑफ मातसो त्रास जातालो स्टार्टींग जेन्ना आमी मोदेकात रोड डीग जावचो ना, 60 मिटरान धाकटुले ट्रेन जातले, थिंगासून ते आमी पायप्स घालतले, थिंगा कॉन्क्रीट घालून तितून ते आमी ब्रॅकेट्स करतले. म्हणजे खंय तरी लोकांक त्रास जाता तशें आमी करचें ना. ऑल वर्क्स वील गो फ्रॉम द सायड. बिल्डिंगेच्या तेंकोन सगळीं कामां जातलीं आनी हे बरें काम करतना आमकां सगळ्यांचो हेल्प जावं, सगळ्यांचो आदार जावं. आनी स्पेशली करून हे 3 वॉर्ड मेंबर आनी लायक मायंडेड पीपल, म्हणजे ह्या वाड्यांतले लायक मायंडेड पीपल शूड हेल्प आवर कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर इज आसमास कन्स्ट्रक्शन. पळय आतां पळय यो भितर यो. आसमास कन्स्ट्रक्शन म्हणटा पळय तो आमकां आदी तेणें JSIDCचे 2012 आनी मनोहर पर्रीकर तेणें आमकां काम करून दिल्लें. रायट फ्रॉम पुलीस स्टेशन रोड वाडयतना अप टू बागा पासून रोड वाडोवपाक तेंच्यांनी आमकां हेल्प केल्लो. हॉट मिक्सिंग घातलेलें आरपोरा अप टू कलंगूट अप टू बागा. ते हॉट मिक्सिंग 15 वर्सां कांयच जावंक ना तेजें. तुमचे हॉट मिक्सिंगाक 15 वर्सांचो रोड केल्लो तुमी, कांयच जावंक ना. गूड क्वॉलिटी. वी वॉन्ट द सेम क्वॉलिटी ओवर हियर बिकॉज तुकाय परतून हॉट मिक्सिंग मेवला हिंगा. बरो एक हिंगा कार्निवाल स्टार्ट केल्लो. हे दोनूय फेस्टिवल तुम्ही करचे, कार्निवालूय करचो, शिगमोय करचो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वी अट्रॅक्ट सो मेनी टुरिस्ट फॉर दॅट पर्टिक्युलर टायम. इफ इट इज कार्निवाल, पीपल कम फॉर 3-4 days extra to stay in Kalangut. All hotels go sold out. There is carnival, festive movement. आणि हो रोड डेकोरेट करतो म्हणजे एकदा रेडी झाले काय हो. दिस कॅन बी डेकोरेटेड ड्युरिंग क्रिसमस वीक, 1 full week, during Diwali, during Ganesh Chaturthi. All these festivals can be part. This road can be part of all the festivals which are happening in the state of Goa. आणि हे कलंगुटान आमकां करूंक जाता, which will attract quality tourists, good tourists in this area. I request everyone, जो पोरयातान जागो आहा तो आमकां दिलो जाल्यार थिंगासर मल्टी लेवल कार पार्क जातले. म्हणजे एटलीस्ट 500 कार्स कॅन गो ऑन टॉप. म्हणजे ग्राउंड +3 जातले आणि हे 3 फ्लोरांचेर
कार पार्किंग जातले. सो रोडार आनी पार्किंग ना जावचें म्हणून हे आमी प्लॅन केल्लो आहा. सेम नाझरी रिजॉर्टाच्या सायडीक जे पार्किंग आहा, नाझरी पार्किंग म्हणून, ते आमी मल्टी लेवल करूंक सोदता. तेचोरूय पंचायत डिस्कशनान आहा along with GSIDC, and if this comes into reality, then parking problems in Kalangut will be resolved. And secondly, outstation जे बशी येता, बागान येता, कलंगूट येता, हिंगासून गावरावाडो वयता, म्हणजे उमतावाडो येता, दुसरे वाटेन वयता, त्यो बंद जावच्यो आनी धाकटुल्योच गाडयो भितर येवच्यो म्हणून फॅसिलिटी पंचायतीन आमकां बोडके ओडागोडे करून दिवची along with the owners and tenants. How everybody can come together to bring this project into reality is very very important, because we see that so many buses come. इतल्यो बशी येता कलंगूट, इतले टेम्पो ट्रॅव्हलर येता, व्हडल्यो व्हडल्यो गाडयो येता, आनी ते भितर हाडपाक जायना. भितर हाडीत जाल्यार जॅम जाता, आमचे कडेन तितले पार्किंग ना. सो त्या खातीर तिंगा पार्किंग आनी धाकटुलो कॉम्प्लेक्स जावचो, म्हणजे पार्किंग प्लस मार्केट कॉम्प्लेक्स, वेगळ्या भाशेचो मार्केट कॉम्प्लेक्स जावचो म्हणून पंचायतीन जे चिंतला. तितून टेनंटाकूय, थिंगा ओनराचे टेनंट जे आहा तेंकाय शॉपां वो कितें तरी इन डिफरंट वे ऑफ सेटलमेंट, एंड द ओनर्स ऑल्सो गेट समथिंग इन बिल्ट अप एरिया. देन इट विल बी अ विन-विन सिट्युएशन for panchayat, the villagers and the tenant and the owner of the land. Secondly, I would like to thank the Comunidad of Kalangut who have voluntarily given us so much of land. त्यांचे अजूनही लँड एक्विजिशन जागना, पण तेणी आमकां NOC दिली आनी NOC दिवन आमकां तो जागो यूज करूंक मेळलो, रोड वाडोवपाक मेळलो, डिवायडर घालूंक मेळलो. GSIDC has taken up work of doing this road right from St. Alex Church up to Palmarina. तेका डिवायडर येतलो मोदेकात, आतां तेका आयज हॉट मिक्स जाता. रायट फ्रॉम सेंट एंटनी चॅपल अप टू पाल्मारिना, थिंगासोर डिवायडर स्टार्ट जाता पळय, थिंगा पासून थिंगासोरूय आमकां कोमुनिदादीन हेल्प केल्लो आहा. थिंगा एक 2-3 जाणांचे सेटलमेंटूय करपाक जाय, म्हणजे ते जे टेनंट आहा कोमुनिदादीचे टेनंट प्लस जे कोण ओनर आसले तेंचे कोण टेनंट आहा, तेणी आमचेर पंचायती कडेन कंप्लेन घातला की वी आर स्टील नॉट बींग सेटल. वी आर लुकिंग आउट which is coming to the village of Kalangut. It gives me immense pleasure to thank on behalf of village panchayat of Kalangut and all the villagers of Kalangut to our honorable MLA and the chairperson of GSID, Mr. Michael Lobo, respected Sarpanch of village panchayat. To the 3 members, I think Madam Mahekar, Prasad and Alex, 11 जाण मेंबर आहले, 3 जाणांक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळ्या, 8 जाण उरल्या आनी आशा मागता आमचो GSIDCचो चेअरमॅन बाब मायकल लोबो बेगीनूच आमकां ही ऑपॉर्च्युनिटी दितलो. तसोच टू दी कोमुनिदाद, द एंटायर बॉडी ऑफ कोमुनिदाद इज ओवर देयर, थँक्स टू देम ऑल्सो.